अध्याय 6 भाग 8. मागील भागात आपण पाहिले की योग साधनेसाठी इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह करून आहार, विहार आणि निद्रा इत्यादी नियंत्रित ठेवावा लागतो, तेव्हाच योग साध्य होतो. या दोन्ही योगापेक्षा ब्रह्मसाम्य अवस्था प्राप्त होणे हे सर्वात श्रेष्ठ आणि उत्तम योग आहे. तो एकदा का प्राप्त झाला म्हणजे सहज चालती बोलती ब्रह्मस्थिती प्राप्त होते आणि त्यावेळी तो योगी विश्व पाहत असतानाही त्याला सर्व ब्रह्मदर्शनच होत असते. ओवी क्रमांक 351. जागणे जरी जाहले तरी भावे ते मितले, ये तुले नि धातु साम्य संचले असेल सुखे. ऐसे युक्तीचे निहाते, जै इंद्रिया वोपिजे भाते, तै संतोषासी वाढते मनची करी. कधी जागरण करणे आवश्यक असेल तर तेही प्रमाणात असावे, म्हणजे त्यामुळे अनायासे शरीरातील कफ, वात आदी सर्व धातूंची समता राहून सुख प्राप्त होते. अशा रीतीने इंद्रियांना विषयाचे थोडे थोडे नियमितपणे खाद्य दिले म्हणजे ते मनाला संतोषित करते. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव आत सुख वाढे, तेथे सहजेची योगू घडे नाभ्यासिता. जैसे भाग्याचिये भडसे, उद्यमाचे निमिसे, मग समृद्धी जाता पैसे घररी घे. तैसा युक्तिमंतू कौतुके, अभ्यासाचिया मोहरा ठाके, आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा. बाह्य क्रियांवर अशा प्रकारे नियमितपणाचा ठसा पडतो तेव्हा आंतरिक सुख वाढत जाते आणि योगाभ्यास न करताही योगाभ्यास सहजासहजीच होतो. ज्याप्रमाणे दैवाचा उदय झाला म्हणजे उद्योगाच्या निमित्ताने सर्व ऐश्वर्य आपोआप घरी चालत येतात, त्याप्रमाणे नियमितपणे वागणारा गमतीने योगाभ्यासाच्या मार्गाला लागतो आणि आत्मसिद्धीचा अनुभव सहजच त्याच्या पदरात पडतो. म्हणून ज्याचे खाणे आणि हिंडणे प्रमाणात आहे, कोणतेही कार्य करताना ज्याचे वागणे नियमित आहे, ज्याची झोप जागरूकता प्रमाणबद्ध असते, त्या पुरुषाचा योगाभ्यास संसाररूपी दुःखाचा नाश करणारा होतो. म्हणून युक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा, तो अपवर्गीची राणीवा अलंकारिजे. युक्ती योगाचे आंग पावे, ऐसे प्रयाग जे बरवे, तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे. तया ते योगयुक्त म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीचिया. आता तुझे मनोगत जाणोनी, काही एक आम्ही म्हणोनी, ते निके चित्त देऊनी परिसा वेगा. म्हणून अर्जुना, ज्या भाग्यवान माणसाकडून हे नियमितपणाचे आचरण घडते तो पुरुष मोक्षाच्या सिंहासनावर शोभून दिसतो. क्रियेचा नियमितपणा जेव्हा योगाशी जुळतो तेव्हा त्या योग्याचे शरीर पवित्र प्रयागक्षेत्रच होते. अशा शरीरात त्याचे मन देहत्याग होईपर्यंत हलू नये असा संकल्प करते. त्याला तू योगयुक्त म्हण. प्रसंगानुसार हेही ध्यानात घे की अशा पुरुषाला निवाऱ्याच्या जागी ठेवलेल्या दिव्याच्या ज्योतीची उपमा देता येईल. आता तुझ्या मनातील भाव जाणून आम्ही जे काही तुला सांगतो ते नीट मन लावून ऐक. तू प्राप्तीची चाड वाहसी, परी अभ्यासू दक्षू नवसी, ते सांगपा काय बिहसी दुवाडपणा. तरी पारता हे झणे, सायास घेशी हो मने, वाया बागुलये दुर्जने इंद्रिये करीती. पाहे पा आयुष्याते अढळ करी,
जे सरते जीवितवारी, तया औषधाते वैरी, काय जिव्हा न म्हणे. ऐसे हितासी जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुःखे. एरवी सोपे योगा सारिके, काही आहे. तू योग प्राप्तीची इच्छा बाळगतोस, परंतु अभ्यासाचे कष्ट घेण्यास सिद्ध होत नाहीस. त्यातील कठीणपणाला भीतोस काय? तरी अर्जुना, यात कष्ट आहेत असा ग्रह करून घेऊ नकोस. ही खोडकर इंद्रिये याचा उगाच वाहू करतात. संपत आलेल्या आयुष्याला पुन्हा स्थिर करणारे, जाणाऱ्या प्राणाला परत फिरवणारे इतके गुणकारी दिव्य औषध असले तरी त्याच्या कडवट चवीमुळे जीभ त्याला शत्रू मानते की नाही. त्याप्रमाणे आपल्या उच्च पारमार्थिक कल्याणाला जे अनुकूल असते ते कर्म इंद्रियांना नेहमी क्लेशदायक वाटते. अन्यथा योग साधनेने इतके अन्य दुसरे सोपे काहीच नाही. म्हणून आसनाची गाढिका, जो आम्ही अभ्यासू सांगितला निका. तेने होईल तरी हो का निरोधूयया. एरवी तरी येणे योगे, जै इंद्रियां विदान लागे. तै चित्त भेटोरिगे आपण पेया. म्हणून बळकट आसन घालून आम्ही जो खराखुरा योगाभ्यास सांगितला, त्याने या इंद्रियांचा चांगला विरोध होऊ शकेल. एरवी योग साधनेने जेव्हा इंद्रियांचा निग्रह होतो तेव्हाच चित्त आत्मस्वरूपामध्ये प्रवेश करते. परतोनी पाठी मोरे ठाके, आणि आपणिया ते आपण देखे. देखत खेवो ओळखे, म्हणे तत्वते मी. तिये ओळखीची सरिसे, सुखाचिया साम्राज्य बैसे. चित्तपण समरसे विरोणी जाय. जया परते आणिके नाही, जया ते इंद्रिये नेणती काही. ते आपणची आपुला ठाई, होऊनी ठाके. ते चित्त परतून मागे फिरते, अंतर्मुख होते आणि आपणच आपल्या स्वरूपाला पाहतो. त्या क्षणी त्याला स्वरूपाची ओळख पडते आणि परब्रह्म ते मीच आहे असे ते म्हणते. त्या स्वरूपाची ओळख होताच ते चित्त सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि मग आपोआप परमात्म तत्वाशी एकरूप होऊन जाते, ज्याच्या पलीकडे काहीच नाही आणि ज्याचे सत्य ज्ञान इंद्रियांना मुळीच होत नाही. त्याच्याशी ते तन्मय होऊन आपल्याच ठिकाणी आत्मसुखात राहते. मग मेरूपासुनी थोरे, देह दुःखाचे नि डोंगरे. दाटी जोबा परिभारे, चित्त न दटे. का शस्त्रवरी तोडिलिया, देह आगी माझी पडलिया. चित्त महासुखी पहुडलिया, चेवो चिने. ऐसे आपण पारिगोनी ठाये, मग देहाची वास न पाहे. आणि कची सुख होऊनी जाये, म्हणून विसरे. मग मेरू पर्वतापेक्षाही दुःखाचे डोंगर अंगावर कोसळले तरी त्याचे चित्त डगमगत नाही, किंवा शस्त्राघाताने तोडला अथवा त्याचा देह अग्नीत पडला तरी महासुखात झोपलेल्या त्याच्या चित्ताला जाग येत नाही. अशा प्रकारे चित्त आत्मतत्वात विलीन झाले म्हणजे ते देह तादात्म्य घेत नाही आणि अलौकिक सुखच बनल्यामुळे ते चित्त देहाला विसरून जाते. जया सुखाचिया गोडी, मन आरतीची सेची सोडी. संसाराचिया तोंडी गुंतले जे. जे योगाची बरव, संतोषाची राणीव. ज्ञानाची जाणीव जया लागी. ते अभ्यासिलेनी योगे, सावेव देखावे लागे. देखिले तरी आंगे, होई जे लगा. ज्या सुखाची प्राप्ती झाली असता सार आणि असार यांचा निर्णय घेण्यात गुंतलेले मन आवडीनिवडीचे स्मरण करीत नाही. जे सुख योगाचे सौभाग्य आहे
संतोषाचे साम्राज्य आहे आणि ज्या सुखासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे ते सुख योगाभ्यासाने मूर्तिमंत दिसू लागते आणि ते तसे दिसू लागले की पाहणारा तद्रूप होऊन जातो. त्या दुःख प्राप्तीच्या वियोगाच्या अवस्थेला योग असे म्हणतात. साधकाने तो योग दृढ निश्चयाने निर्भय चित्ताने करावा. परी तोची योगू बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. हा विषयांते निमालिया आईके इंद्रिये नेमाचिया धारणी देखे तरीही ये घालून मुके जीवितासी. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृतीचिया धवळारी बुद्धी नांदे. अर्जुना, एक प्रकारे हा योग सोपाच आहे. संकल्पाचे पुत्र जे काम क्रोध आदी षड्विकार यांना मारून संकल्पाला पुत्रशोक होईल असे केले पाहिजे. हा संकल्प जर विषय वासना नाश पावल्याचे ऐकेल आणि इंद्रियांचा पूर्ण निग्रह झाला आहे हे पाहिल तर तो हृदय फुटून जीवाला मुकेल. असे हे वैराग्याने केले तर संकल्पाची येरझार संपते आणि बुद्धी धैर्याच्या महालात सुखाने वास करते. म्हणजे संकल्पापासून उत्पन्न झालेल्या सर्व इच्छा समूळ टाकून देऊन केवळ मनानेच इंद्रियांना सर्व बाजूंनी जिंकावे. बुद्धी धैर्या होय वसोटा तरी मनाते अनुभवाची वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. याही एके परी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी आणि कएके. आता नियमुची हा एकला जीवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाचिया बोला बाहेरा नोहे. जरी येतुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे न राहे तरी घालावे मोकलुणी. मग मोकलिले जेथ जेथ जाईल तेथुनी नियमुची घेऊन येईल ऐसे निस्थैर्याची होईल सवेयया. बुद्धी धैर्याला आधार मिळाला तर ती मनाला अनुभवाच्या वाटेत आत्मस्वरूपी मंदिरात आणून त्याची स्थापना करते. या एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते याचा विचार कर. हा प्रकारही तुला साधत नसेल तर दुसराही एक सोपा मार्ग आहे तो सांगतो ऐक. आता आपला एकच निश्चय मनापासून करावा की केलेल्या निश्चयापासून केव्हाही शब्दाबाहेर जाणार नाही. असा हा एक नियम तू आपलासा करून घे. एवढ्याने चित्त स्थिर झाले तर सहजच काम झाले. नाही झाले तर चित्ताला मोकळे सोडावे. मग मोकाट सुटलेले मन जेथे जाईल तेथून त्याला नियमन करून परतून आणावे म्हणजे त्याला स्थैर्याची सवय होईल. पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. तया ते देखोनी आंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य हे. आकाशी दिसे दुसरे ते अब्र जै विरे तै गगनची का भरे विश्व जैसे. तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आगवे होय ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. नंतर केव्हा तरी एकदा त्या स्थिरपणाच्या सहाय्याने ते चित्त आपोआप आत्मस्वरूपाजवळ येईल. आत्मस्वरूपाला पाहून ते चित्त आत्मरूप होऊन जाईल आणि तिथे द्वैत्याचा अद्वैत्यामध्ये लोप पावेल आणि ऐक्याच्या तेजाने हे त्रैलोक्य प्रकाशित होईल. आकाशाचा मेघ असताना त्याचे आकाशाहून वेगळेपण दिसून येते, परंतु ते मेघ जेव्हा नाहीसे होतात
तेव्हा सर्वव्यापी आकाशच सर्वत्र उरते. त्याप्रमाणे चित्ताचा लय होतो, तेव्हा सर्वत्र चैतन्यच भरून राहते. या सोप्या उपायाने एवढी प्राप्ती होते. याप्रमाणे अभ्यास केल्याने ज्याच्या मनाला समाधान लाभले आहे, ज्याचा रजोगुण नाहीसा झाला आहे आणि जो ब्रह्मरूप आणि पापपुण्य रहित आहे, अशा योग्याला उत्तम असे सुख प्राप्त होते. या सोपिया योग स्थिती उकलू देखिला गा बहुती संकल्पाचिया संपत्ती रुसोनिया. ते सुखाचे नि सांगाते आले परब्रह्म आंतवते. ते थलवन जैसे जळाते सांडू नेने. तैसे होयतिये मेळी मग सामरस्याचिया रावळी. महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. ऐसे आपले पायवरी चालिजे आपुले पाठीवरी. हे पार्था नागवे तरी आन ऐके. संकल्पाच्या संपत्तीचा म्हणजे विषय वासनांचा त्याग करून पुष्कळांनी या सोप्या योग मार्गाचा अनुभव घेतला आहे. हे पुरुष अनायासे परब्रह्माच्या आत आले. ते कसे तर मीठ पाण्यात मिळाले असता पाण्यात सोडून वेगळे राहत नाही, त्याप्रमाणे त्या ऐक्यामुळे होते. आणि मग समरसतेच्या मंदिरात महासुखाची दिवाळी जगाला दिसू लागते. अशा प्रकारे आपल्या पायांनी आपल्या मूळ स्वरूपाकडे उलट मार्गाने चालत गेले पाहिजे. याप्रमाणे सतत आत्म्याच्या ठिकाणी मनाला स्थिर करणारा पापरहित योगी सहजच ब्रह्म साक्षात्कार रूपी परमावधीचे सुख मिळवितो. अर्जुना, हे जर तुला जमत नसेल तर दुसरा उपाय कर. तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही. आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले. बुद्धी घेपे तुले होवा वेगा. एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना. सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूतांचे नि अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे. केवल एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. मी सर्व देहांमध्ये आहे या तत्वामध्ये भ्रांती नाही. त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व काही आहे. हे असेच विश्व आणि आपण परस्परात मिसळलेले आहोत. हे सर्व बुद्धीने ग्रहण मात्र केले पाहिजे. खरे पाहिले तर अर्जुना, जो सर्व भावना एकवटून आणि सर्व भूतांच्या ठाई अभिन्नता पाहून मला भसतो, भूताच्या ठिकाणचे भेद पाहून ज्याच्या अंतःकरणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी केवळ माझे एकतत्व जाणतो, ज्याचे मन योगयुक्त झाले आहे, तो सर्वांकडे समदृष्टीने पाहतो. तो प्राणी मात्राच्या ठिकाणी आपणच आहोत आणि आपल्या ठिकाणी सर्व प्राणी मात्र आहेत असे पाहतो. जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो, त्याला मी कधीच दृष्टीआड होत नाही आणि तो मला कधीही दृष्टीआड होत नाही. मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया. एरवी न बोलिजे तरी धनंजया, तो मीची आहे. दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा. तो माझा ठाई तैसा मी तया माझी. जैसा उदकाचे नि आयुष्ये रसू, का गगनाचे नि माने अवकाशू. तैसा माझे निरूपे रूपसू पुरुष तो गा. तो पुरुष हाच मी आहे ही भाषा व्यर्थ होते. बाकी मी जरी बोललो नाही तर अर्जुना, तो पुरुष म्हणजे मीच. दिवा आणि प्रकाश हे दोन्ही जसे एकच आहेत, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी
आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने पावतो. ज्याप्रमाणे पाण्याच्या अस्तित्वाने रस असतो किंवा आकाशाच्या मापाने पोकळी असते, तसाच माझ्या रूपाने तो पुरुष साकार असतो. जेने ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी, देखिला जैसा पटी तंतु एकू. का स्वरूपे तरी बहुते आहाती, परी तैसी सोनी बहुवे न होती. ऐसी ऐक्यचळाची स्थिती केली जेने, ना तरी वृक्षाची पाने जेतुली, तेतुली रोपे नाही लाविली. ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. वस्त्रात ज्याप्रमाणे धागा, तसाच एकात्मतेच्या दृष्टीने जो मला सर्वाभूती पाहतो, अथवा अलंकाराचे आकार अनेक असले तरी सोने मात्र एकच असते, अशी अचल पर्वताप्रमाणे ज्याने ऐक्यस्थिती प्राप्त केली आहे, अथवा झाडाची जितकी पाने आहेत तितकी रोपे लावली नाहीत, झाड एकच आहे, अशा अद्वैताच्या सूर्योदयाने ज्याची अज्ञान रात्र निवळून गेली आहे. जो एकत्व जाणून सर्व भूतांच्या ठिकाणी असणाऱ्या मला भसतो, तो योगी कसाही वागत असला तरी माझ्या स्वरूपात राहतो. येथपर्यंत 400 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 6 आणि भाग 9 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.